पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधिमंडळ दलाची बैठक संपन्न। शुभेंदू अधिकारींची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, अमित शहा यांची घोषणा। पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा शपथविधी सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळा होणार। पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बंगालच्या दौऱ्यावर। आज पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी सोहळा। देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भावनिक क्षण, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या राज्यामध्ये सरकार स्थापन होत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पश्चिम बंगालमध्ये नवीन सुरुवात होते याचा आनंद, फडणवीसांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा आजचा दिवस, पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचं हे यश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। बंगालमध्ये भय हरला आणि भरोसा जिंकला, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेमध्ये अडचणी कायम, बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज। व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिलं नाही, सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं, बहुमत नसल्यानं विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं नाही, तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रतिक्रिया। तमिळनाडू विधानसभेमध्ये भाजपची तटस्थ भूमिका, विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप कोणालाही मतदान करणार नसल्याचं स्पष्ट। केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांना हायकमांडनं दिल्लीमध्ये बोलावलं। रमेश चन्नीतला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल यांना हायकमांडनं दिल्लीमध्ये बोलावलं। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती काम करणार। समन्वय समितीमध्ये रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे नसणार, तर भाजपकडून समितीमध्ये बावनकुळे, गिरीश महाजन असणार। शिंदेचे शिवसेनेकडून सामंत, भुसे समन्वय समितीमध्ये असणार, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ समन्वय समितीत। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेलच्या विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनाही 6 आरोपी करून चौकशी त्यांची करावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप। आरोप सिद्ध होईपर्यंत कुणी दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। एमआयएम नगरसेवकाने निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। निदा खान गरोदर असल्याची माहिती ताब्यामध्ये घेतल्यानंतर निदा खानची टेस्ट केल्यानंतर ही माहिती समोर। टेस्टमध्ये निदा 2 महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर मनपातील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीविरोधात कोर्टामध्ये धाव। भाजप 5, एमआयएम 3 आणि शिवसेनेच्या 3 नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया नेमबाह्य झाल्याचा आरोप। भाजपच्या माजी नगरसेविका डॉक्टर आशा बिनवडेंकडून याचिका दाखल। शिवसेना उपजिल्हा प्रमुख कांतीलाल कंटे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अवकाळी पावसामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती। शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे वधूवरांना दिले आशीर्वाद।